पुण्यामध्ये आज भाजपचं महाअधिवेशन आहे। भाजप महाअधिवेशनामधून विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। तर देवेंद्र फडणवीसांसह प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। तर 5000 पेक्षा जास्त प्रतिनिधी देखील या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत। तर अधिवेशनाला आता सुरुवात झालेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पुण्यामध्ये आज भाजपचं महाअधिवेशन पार पडतंय आणि या महाअधिवेशनामध्ये अमित शाह हे मार्गदर्शन करणार आहेत। तर ही थेट दृश्य तिकडची आपण पाहतोय। पुण्यामध्ये भाजपच्या महाअधिवेशनाला सुरुवात झाली। थोड्याच वेळात अमित शहांचं आगमन देखील या ठिकाणी होणार आहे। भाजप अधिवेशनामधून विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहे। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। ही थेट दृश्य आपण पाहतोय। आपण पाहत आहात मुंबईमध्ये कोर कमिटीच्या लगातार बैठका चालू आहेत। तासनतास आम्ही बैठका करतोय। प्रत्येक मतदारसंघावर आमच्या महायुती म्हणून चर्चा करतोय। आमचे सहकारी जे पक्ष आहेत त्यांच्या आणि आमच्या शक्तीचा कसा आम्हाला संगम करता येईल आणि कसा विजयाकडे आम्हाला एक कूच करता येईल याचा आम्ही सगळा प्लॅन करतोय। ही जी बैठक आहे ही नक्कीच आम्हाला रोडमॅप देणार आहे विधानसभेचा आणि प्रत्येक बूथचा रोडमॅप इथे मिळणार आहे। या देशाचे गृहमंत्री राजकीय कारणासाठी दिवसेंदिवस पक्षाच्या मंडपात बसून राहतात, हे चित्र काही चांगलं नाही। महाराष्ट्रात राजकीय लक्ष घालण्यापेक्षा मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घातलं तर गृहमंत्रीपद सार्थकी लागेल। गृहमंत्री पदाचा वापर करून राज्यातल्या निवडणुकांवर दबाव आणण्यापेक्षा अतिरेक्यांवर दबाव आणा आणि त्यांना खतम करा। तर ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। भाजपच्या वतीने आता महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर पुण्यामध्ये अधिवेशन होतंय। प्रमुख 5300 कार्यकर्ते आणि पदाधिकारी या महाअधिवेशनाला उपस्थित आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश हे नेते देखील अधिवेशनाला उपस्थित आहे। तर केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रानिहाय कार्यकर्त्यावर जबाबदारी देखील सोपवण्यात येणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।